अंमली पदार्थांच्या विरुद्ध अत्यंत प्रभावी कारवाई करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये क्राईम ब्रँच, अँटी नार्कोटिक सेल, पोलीस स्टेशन सर्वांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग आहे. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास आपण नार्कोटिक्सच्या विरुद्ध 251 गुन्हे दाखल केलेले आहेत, ज्याच्यामध्ये 365 आरोपी अटक करून जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा आपण जप्त केलेला आहे. या वर्षभरातले जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत, आरोपी अटक केलेले आहेत, त्याचं 26 इंट्रोगेशन झालेलं आहे, इंट्रोगेशन फॉर्म भरलेले आहेत आणि आपल्याकडे काही गोपनीय माहिती प्राप्त झाली होती बातमीदारांच्या तर्फे. तसंच काही टेक्निकल अनालिसिस आमच्या अधिकाऱ्यांनी, विशेषतः DCP क्राईम नवले यांनी नवीनच चार्ज घेतल्यानंतर त्याचा अभ्यास केलेला होता. त्याच्या अनुषंगाने काही एक संघटित टोळी जी इतर राज्यातून आपल्या शहरामध्ये नार्कोटिक्स ट्रान्सपोर्टच्या वतीने खोटे बिल, पावत्या आणि मेडिकल स्टोअरच्या नावाखाली मागवतात अशी माहिती होती. त्याच्यामध्ये काही नाशिक, चाळीसगाव, येवला तेथील मेडिकल स्टोअरचे दुकानदार, तसेच आपल्या शहरातील नार्कोटिक्सचा व्यवसाय करणारे काही पेडलर्स आणि कन्झ्युमर्स यांचा देखील सहभाग होता. DCP यांनी त्याप्रमाणे जी काही स्पेसिफिक माहिती मिळाली होती त्याप्रमाणे काल आपला लोकांनी VRLचं जे ट्रान्सपोर्ट आहे कार्यालय वाळूंजला, त्या ठिकाणी सापळा रचलेला होता. ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा माल आलेला होता ते चेक केल्यावरती त्यांना त्या ठिकाणी जवळपास कोडीन फॉस्फेटच्या 2504 बॉटल्स मिळाल्या. त्याच्यामध्ये जवळपास किंमत 12,43,000 त्याची किंमत होते. त्या कोडीनची बॉटल्स घेण्याकरता, डिलिव्हरी करता अविनाश रामकृष्ण पाटील, राहणार शिरसगाव टाकळी, चाळीसगाव, जळगाव येथून हा आलेला होता. त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे तपास करता, चौकशी करता त्याचा भाऊ रुपेश पाटील नाशिकचा हा त्याच्यात इन्व्हॉल्व असण्याचं समजलं. आमची टीम नाशिकला लगेच रवाना करण्यात आली आणि त्या ठिकाणच्या टीमने आम्ही रुपेश पाटलाला ताब्यात घेतलं. दोघांच्या इंट्रोडक्शनमध्ये असं निष्पन्न झालं की हा जो माल होता हा एक अमोल येवले यांच्या मेडिकल स्टोअरमधून बिल्टी बनवून त्यांच्या नावावरती घेतला जात होता. ज्यावेळी मालेगाव येवला या ठिकाणी आमची टीम पोहोचली त्यावेळी पाहिलं की त्या ठिकाणी मेडिकल स्टोअरचं अस्तित्वच नव्हतं. त्या ठिकाणी एक वॉटर प्युरिफायर साफ करणारी आणि रिपेअर करणारी कंपनी आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे बनावट अस्तित्वात नसलेल्या मेडिकल स्टोअरच्या नावाने त्यांनी पावत्या बनवल्या, बिल्ट्या बनवल्या आणि त्या प्रकारे सामान आपलं मेडिकल स्टोअर आणि च्या नावाखाली आणून आपल्याकडे सिरप जो आहे तो त्यांनी आणलेला आहे. ह्याच्यामध्ये VRL लॉजिस्टिक वाळूच्या इथं त्यांनी इव्हन एका आरोपी जो स्थानिक आपल्या शहरामधला आहे त्याच्याकडून त्यांनी ऑर्डर पण घेतलेली होती, सिरप पोहोचवण्याची होती. तर आरोपी देखील त्या ठिकाणी ते कोडिन सिरप घेण्याकरता त्यांनी त्याला तिथं बोलवलं डिलिव्हरी घेतल्यानंतर. त्याचं नाव आहे समीर शेख. त्याच्याबरोबर अर्शद इब्राहिम पठाण, त्याच्याबरोबर ती अर्शद इब्राहिम पठाण, समीर शेख आणि रसूल असे 3 जण आलेले होते. त्या 3 देखील आमच्या टीमने ताब्यात घेतलं. अमोल येवलेला देखील आमच्या टीमनी नाशिकमध्ये ताब्यात घेतलं. अशा प्रकारे या संघटित गुन्हेगारीमध्ये सामील असलेले क्राईम ब्रँचनी, अँटी नार्कोटिक सेलनी आणि स्पेशल स्क्वॉडने मिळून जवळपास 12 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत. जवळपास या गुन्ह्यामध्ये आणि या टोळीमध्ये 41 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते सर्वांवरती देखील आम्ही अटकेची कारवाई करू. याच्यामध्ये प्रामुख्याने DCP रत्नाकर नवले, क्राईम ब्रँचचे PI पवार, PI बागोरे, API गच्चे, API शेळके, PSI बोडके, PSI शिंदे आणि स्पेशल स्क्वॉडचे API चौरे, PSI संदीप काळे, PSI अर्जुन कदम, PSI अभिजित चिखलीकर आणि नार्कोटिक सेलचे मस्के या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता. आमचे अंमलदार देखील याच्यामध्ये सामील होते. या कार्याची व्याप्ती मोठी होती, परंतु तरी देखील सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रभावीपणे असं चांगलं काम आपल्या शहराकरता नार्कोटिक्सचा जो त्रास आहे, जो मेनेस आहे तो थांबवण्याकरता केलेला आहे. पोलीस आज आरोपींना गंगापूर कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं होतं. माननीय कोर्टाने 18 सप्टेंबर पर्यंत आरोपींचं कस्टडी दिलेली आहे.
निश्चितच आरोपी आणि मुद्देमाल तपासात आता जे काही बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे वाढू शकतो. जे आरोपी आपण 12 पकडलेले आहेत, त्यांच्या नावाबद्दल गुन्हे दाखल आहे. काही आरोपींवरती आहेत ते सगळ्या फॅक्ट्स आम्ही व्हेरीफाय करतो.